6वी भूगोल स्वाध्याय खडक व खडकांचे प्रकार. मुलांनो, जर तुम्ही आमच्या श्री एम.टी. शाह विद्यामंदिर बाहुबली या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर लवकरात लवकर तुम्ही तो सबस्क्राईब करायचा आहे. चला मग पहिल्या प्रश्नाकडे आपण वळूया. पहिला प्रश्न आहे आपला, नदीमध्ये वाहून येणारी वाळू कशी तयार होते, ती कुठून येते याविषयी माहिती घ्या. नदीमध्ये वाहून येणारी वाळू कशी तयार होते व ती कोठून येते याविषयी माहिती घ्या. या प्रश्नाचं उत्तर आहे मुलांनो, नदी ज्या भागातून वाहत असते तिथल्या खडकांची ती झीज करते. झिजून जीर्ण झालेले खडक हलू शकत नाहीत, म्हणजे ते स्वतः हलू शकत नाहीत, त्याला कोणीतरी दुसऱ्याने प्रवाहित करावं लागतं, ढकलावं लागतं. जे प्रवाहित पाण्याच्या शक्तीने पुढे पुढे सरकतात हेच जीर्ण झालेले खडक म्हणजेच वाळू होय. पुन्हा एकदा सांगतो मुलांनो, ज्या वेळेला खडक जीर्ण होतात त्यावेळी ते स्वतः हलू शकत नाहीत, पण कुठल्या तरी शक्तीने ते पुढं ढकलले जातात. म्हणजे उदाहरणार्थ जे प्रवाहित पाण्याच्या शक्तीने पुढे सरकतात ते म्हणजेच वाळू आहे. आणि ही वाळू आसपासच्या प्रदेशातूनच नदीमध्ये जमा होत असते आणि पाण्याच्या प्रवाहानं ही वाळू पुढे 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 सरकत असते. म्हणजेच काय, आसपासच्या प्रदेशातून जे जीर्ण झालेले खडक आहेत त्यांना प्रवाहित केलं जातं पाण्यामुळं आणि ते पुढं पुढं सरकत जातात आणि नदीच्या पाण्यामध्ये त्याचं संचयन केलं जातं. आता ह्याच्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे तो प्रश्न असा आहे, खालीलपैकी कोणकोणत्या वास्तू अग्निजन्य खडकाने निर्माण केल्या आहेत. मुलांनो, हा प्रश्न नीट समजावून घ्यायचा आहे. खालीलपैकी कोणकोणत्या वास्तू अग्निजन्य प्रकारच्या खडकाने निर्माण केलेल्या आहेत. म्हणजेच काय मुलांनो, तर ज्या वास्तू निर्माण केलेल्या आहेत त्याच्यामध्ये वापरला जाणारा खडक हा कोणत्या स्वरूपाचा असायला पाहिजे, अग्निजन्य खडक. म्हणजे त्या वास्तूमध्ये त्या प्रकारचा खडकांचा वापर केलेला असायला पाहिजे. मग आपल्याला मुलांनो याच्यासाठी एकूण 4 पर्याय दिलेले आहेत. म्हणजे जी वास्तू तयार केलेली आहे त्याच्यामध्ये अग्निजन्य प्रकारचा खडक असला पाहिजे. मग आता प्रश्न असा पडतो की प्रश्न पहिल्यांदा नीट समजावून घ्यायला पाहिजे की एकूण आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत आणि त्याच्यामधील फक्त ज्या वास्तूमध्ये अग्निजन्य प्रकारचा खडक वापरला आहे त्याचीच तुम्ही उत्तर द्यायचं आहे. पहिला घटक आहे ताजमहल, दुसरा आहे रायगड किल्ला, तिसरा आहे लाल किल्ला आणि चौथा आहे वेरूळची लेणी. बघा मुलांनो, ताजमहल, रायगडचा किल्ला, लाल किल्ला की वेरूळची लेणी, म्हणजे हे 4 वास्तूंची तुम्हाला नावं सांगितलेली आहेत. आता तुम्ही काय करायचं आहे, प्रश्न आपण तुम्हाला समजावून सांगितलं. आता त्यातल्या कोणत्या अग्निजन्य प्रकारच्या खडकाने वास्तू निर्माण झालेल्या आहेत, तर त्याचं उत्तर आहे मुलांनो, एक रायगडचा किल्ला आणि जो दुसरा आहे ते आहे वेरूळची लेणी. म्हणजे या दोन्ही वास्तू तयार करत असताना अग्निजन्य प्रकारच्या खडकांचा वापर केलेला आहे. आता याच्यानंतर आपण प्रश्न क्रमांक 3 जो आहे तो आहे फरक नोंदवा. प्रश्न क्रमांक 3 जो आहे त्याचं नाव आहे फरक नोंदवा. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही काय करायचं आहे, या प्रश्नामध्ये मुलांनो तुमच्यासमोर 2 खडक दिले जातील आणि त्या दोन्ही खडकांच्या मध्ये कोणत्या प्रकारचा फरक आहे त्याच्यामधील तुम्ही फरक तो नोंदवायचा आहे. प्रत्येक वेळेला त्या खडकाचं नाव, दोन्ही प्रकारच्या खडकांचं नाव बदलणार आहे, ते पाहूनच तुम्ही फरक नोंदवायचा आहे. तर चला तर मग पहिला घटक बघूया. एक आहे अग्निजन्य खडक आणि स्तरित खडक. आता फरक नोंदवामध्ये मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की 2 प्रकारचे खडक दिले जाणार आहेत आणि त्या दोघांच्या मधलाच फरक सांगायचा आहे. आता पहिला जो आहे तो आहे अग्निजन्य खडक आणि दुसरा आहे तो स्तरित खडक. आता पहिल्यांदा आपण अग्निजन्य खडक याचं उत्तर बघूया. अग्निजन्य जो खडक आहे तो शिलारस व लाव्हारस यांच्या घनीभवनातून हा अग्निजन्य खडक निर्माण होतो. दुसरा जो आहे अग्निजन्य खडक हा वजनाला अतिशय जड असतो. पुन्हा वाचतो मुलांनो, एक शिलारस आणि लाव्हारस यांच्या घनीभवनातून अग्निजन्य खडक निर्माण होतात आणि जो दुसरा घटक आहे अग्निजन्य खडक वजनाला जड असतात. म्हणजे मुलांनो पहिल्यामध्ये फरक नोंदवत असताना मी फक्त पहिल्यांदा अग्निजन्य खडकाचीच 2 घटक सांगितलेले आहेत. आता त्याच्यानंतर जो येणार आहे तो आहे स्तरित खडक. एक नदी, हिमनदी व वारा या कारकांच्यामुळे झालेल्या खडकांच्या कणांच्या संचयनातून स्तरित खडक निर्माण होतात. आणि दुसरं, स्तरित खडक हे वजनाला अतिशय हलके असतात. मी पुन्हा एकदा वाचतो, नदी, हिमनदी, वारा या कारकांच्यामुळे झालेल्या खडकांच्या कणांच्या संचयनातून स्तरित खडक निर्माण होतात व दुसरं स्तरित खडक हे वजनाला हलके असतात.
आता त्याच्यामधील फरक नोंदवामधील दुसरा प्रश्न बघूया आपण. तो प्रश्न आहे स्तरित खडक व रूपांतरित खडक. आता आपल्याला या दोन खडकांमधील फरक नोंदवायचा आहे. त्याच्यामधला जो पहिला घटक आहे तो आहे स्तरित खडक. त्याची माहिती घेऊया. एक नदी, हिमनदी, वारा या कारकांमुळे झालेल्या खडकांच्या कणांच्या संचयनातून स्तरित खडक निर्माण होतात. दुसरं, स्तरित खडक हे वजनाला हलके असतात. मगाशी मुलांनो आपण स्तरित खडकाचा फरक नोंदवामध्ये हे दोन्ही घटक आलेले होते, पण हे दोन्ही घटकांचा रूपांतरित खडकांच्या बरोबर फरक नोंदवत असताना स्तरित खडकांच्या बद्दल आपल्याला या दोन घटकांची माहिती लिहिणं अतिशय आवश्यक बनतं. नदी, हिमनदी, वारा या कारकांमुळे झालेल्या खडकांच्या कणांच्या संचयनातून स्तरित खडक निर्माण होतात आणि जे दुसरं आहे ते स्तरित खडक हे वजनाला हलके असतात. आता आपण यातला दुसरा घटक बघूया. तो आहे रूपांतरित खडक. रूपांतरित खडकामध्ये मुलांनो अग्निजन्य खडक व स्तरित खडक यावर पडलेल्या दाबातून व अतिउष्णतेतून हे रूपांतरित खडक निर्माण होतात. रूपांतरित खडक हे प्राथमिक खडक नसतात. मी पुन्हा एकदा सांगतोय, अग्निजन्य खडक व स्तरित खडक यावर पडलेल्या दाबातून व अतिउष्णतेतून रूपांतरित खडक निर्माण होतात. रूपांतरित खडक हे प्राथमिक खडक नसतात. आता तिसरा जो फरक नोंदवा आहे तो आहे अग्निजन्य खडक व रूपांतरित खडक. आतापर्यंत आपण दोन खडकांच्या मधील फरक नोंदवलेला होता. आता तिसरा जो घटक आहे तो आहे अग्निजन्य खडक व रूपांतरित खडक. मग त्याचं आपण उत्तर बघूया. पहिल्यांदा घटक घेऊया आपण अग्निजन्य खडक. जी आहे तीच माहिती लिहायची आहे अग्निजन्य खडकांची. शिलारस व लाव्हारस यांच्या घनीभवनातून अग्निजन्य खडक निर्माण होतात. मी तुम्हाला शिकवताना सांगितलेलं होतं की शिलारस कधी म्हणायचं आणि लाव्हारस कधी म्हणायचं. त्यातील जो दुसरा त्याचा फरक आहे तो आहे अग्निजन्य खडक हे प्राथमिक खडक असतात. पुन्हा वाचतोय, शिलारस आणि लाव्हारस यांच्या घनीभवनातून अग्निजन्य खडक निर्माण होतात आणि दुसरा जो घटक आहे अग्निजन्य खडक हे प्राथमिक खडक असतात. आता त्याच्यानंतर आपण रूपांतरित खडकाची माहिती बघूया. त्याच्यामध्ये पहिला आहे अग्निजन्य खडक आणि स्तरित खडक यावर पडलेल्या दाबातून आणि अतिउष्णतेतून रूपांतरित खडक निर्माण होतात. आणि जे दुसरं आहे रूपांतरित खडक हे प्राथमिक खडक नसतात. मी मुलांनो पुन्हा एकदा वाचतोय, अग्निजन्य खडक व स्तरित खडक यावर पडलेल्या दाबातून आणि अतिउष्णतेतून रूपांतरित खडक निर्माण होतात. आणि जे दुसरं आहे रूपांतरित खडक हे प्राथमिक खडक नसतात. मागे एकदा असतात म्हणून आलेलं होतं कुठल्या तरी खडकाला, याच्यामध्ये नसतात असं आहे. आता प्रश्न क्रमांक 4 आपण बघूया. महाराष्ट्रामध्ये खालील ठिकाणी कोणत्या प्रकारचे खडक प्रामुख्याने आढळतात? याच्यामध्ये तुम्हाला ठिकाणांची नावं सांगितली जाणार आहेत आणि तो खडक कुठं आढळतो ते तुम्ही सांगायचं आहे. पहिला घटक आहे मुलांनो मध्य महाराष्ट्र. आता त्याच्यामध्ये जो दुसरा आहे तो आहे दक्षिण कोकण. म्हणजे कोणत्या प्रकारचा खडक आढळतो दक्षिण कोकणामध्ये, त्याचं उत्तर आपल्याला या प्रश्नामध्ये सांगायचं आहे. तर मुलांनो दुसऱ्याचं उत्तर असं आहे, दक्षिण कोकणामध्ये आपल्याला जांभा खडक आढळतो. प्रामुख्याने विचारलेला आहे, म्हणजे दक्षिण कोकणामध्ये प्रामुख्याने जास्तीत जास्त जास्तीत जास्त कोणता खडक आढळतो तर तो आहे जांभा खडक. तिसरा जो घटक आहे तो आहे विदर्भ. म्हणजे विदर्भामध्ये प्रामुख्याने जास्त स्वरूपामध्ये कोणत्या प्रकारचा खडक आढळतो तर मुलांनो विदर्भ या प्रश्नाचं उत्तर आहे महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भामध्ये ग्रॅनाइट नावाचा खडक आढळतो. म्हणजे ग्रॅनाइट खडक हा विदर्भामध्ये आढळून येतो. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर 41 वर हा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे, महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या बांधकामासाठी कोणत्या प्रकारचा खडक वापरला असावा? पान नंबर 41 वर तो प्रश्न आहे. त्याचं उत्तर असं आहे मुलांनो, महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या बांधकामासाठी बेसॉल्ट हा अग्निजन्य प्रकारचा खडक वापरण्यात आला आहे. मी पुन्हा एकदा वाचतो, महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या बांधकामासाठी बेसॉल्ट हा अग्निजन्य प्रकारचा खडक वापरण्यात येतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये हाच खडक सर्वात मोठ्या प्रमाणावर आढळतो. त्याच्यानंतर पाठ्यपुस्तकामध्येच महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या बांधकामासाठी बेसॉल्ट हा अग्निजन्य प्रकारचा खडक
का वापरला असावा? असं जरा डोके चालवा, असं पान नंबर 41 वर आपल्याला हा प्रश्न विचारलेला होता. म्हणजे बेसॉल्ट हाच का खडक वापरण्यात आला? तोही किल्ल्यांच्या बांधकामासाठी, असा प्रश्न तो विचारलेला होता. आता आपण या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते उत्तर पाहूया. बघा मुलांनो, हा जो खडक आहे तो खडक अग्निजन्य प्रकारचा आहे. म्हणजे बेसॉल्ट हा कोणता आहे प्रकारचा खडक? अग्निजन्य. आणि ह्या खडकाचा गुणधर्म काय आहे की हा कठीण आहे, जड आहे आणि एकजिन्सी आहे. त्याच्यामुळं सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून म्हणजे परकीय लोकांचं जे आक्रमण होत होतं त्यांच्यापासून बचाव होण्यासाठी महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या बांधकामासाठी बेसॉल्ट हा दगड वापरला असावा. धन्यवाद.